माऊचा कॅलिब्रेटमध्ये मी रामदास वाडेकर. संत तुकाराम महाराज पादुका झाड ट्रस्टच्या वतीनं गेल्या 29 वर्षापासून वाकसई इथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केले जाते. पादुका स्थान वाकसई मावळ येथे या 2025 या साली जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना वैकुंठ गमन होऊन 375 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त सकाळी 8:30 ते 12 वाजेपर्यंत गाथा पारायण सोहळा भव्य दिव्य स्वरूपामध्ये इथे साजरा केला जातो. त्यानिमित्त 375 वाचक आपले भाविक इथं पारायणाला बसतात, गाथा पारायण करतात. त्यानंतर गाथा भजन होतं, दुपारी भोजन होतं, त्यानंतर सायंकाळी हरिपाठ, 7 ते 9 कीर्तनरूपी सेवा, 5 ते 6 प्रवचनरूपी सेवा आणि रात्री भजन अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. आणि मस्तके पायावरी वारकरी संतांच्या या उक्तीप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं त्रिषटकोत्तर वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी गेल्या 28 वर्ष आपण करत आहोत. यावर्षी 29व्या वर्षामध्ये पदार्पण हे संस्था करत आहे. संस्था पदार्पण करत असताना या स्थानाचं महत्त्व, तुकाराम महाराज देहूवरनं कोकणामध्ये ज्यावेळेस व्यवसायानिमित्त जात होते त्यावेळेस या ठिकाणी तुकाराम महाराज बसलेले आहेत. तुकाराम महाराजांच्या पादुका या ठिकाणी आहेत. तुकाराम महाराजांची काठी जी या ठिकाणी राहिलेली आहे त्याचं मोठं वृक्ष या ठिकाणी झालेलं आहे. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.